वेलकम स्टूडेंट्स. एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर 2 पासून आपण स्टार्ट करूया. ओके. फाइंड dy by dx if y equals log x असं फंक्शन आहे. y equals log x. ओके. तर या ब्रॅकेट मध्ये जो log x आहे त्याला आपण u म्हणूया. लेट log x ला आपण त्या u म्हणूया. तुम्हाला प्रॉब्लेम काय असेल y equals log u and समोर लिहायचं u काय आहे सांगा. u equals log x. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u, कारण y इन टर्म्स ऑफ u आहे म्हणून डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u, dy by du equals d by du of log u. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x विथ रिस्पेक्ट टू x असेल तर मग तसं log u चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u हे झालं तुमचं dy by du. तिकडे डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x का u इन टर्म्स ऑफ x है, सो du by dx equals dy dx of log x. du by dx as it is, derivative of log x 1 upon x by chain rule dy by dx equals dy by du into du by dx असा चेन सांगा. dy by du किती आहे बघा आपल्याकडे 1 upon u. du by dx किती आहे 1 upon x. आता u रिप्लेस करायचं, u म्हणजे log x. नेक्स्ट स्टेप मध्ये 1 upon log x into 1 upon x आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 into 1 1 x into log x हे असे लिहितात हे बघा, x into log x. हे तुमचं फायनल आहे. आता डायरेक्ट कसं करायचं बघा. y equals log of log x, डायरेक्ट स्टेप्स. हे यायला पाहिजे तुम्हाला, हे डायरेक्ट यायला पाहिजे. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals d by dx of log x. आता लॉगच्या समोरचा सगळा पार्ट आहे ना तो कव्हर करा आणि त्याला समथिंग म्हणा, लॉग समथिंग असं म्हणा. पहिली गोष्ट log x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 upon x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1 upon समथिंग. समथिंग काय बघून घ्यायचं इनटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह dy dx of log x. So 1 upon log x as it is. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. मल्टिप्लिकेशनचा आन्सर 1 upon x log x. हे त्याचा फायदा 1 upon x log x. ओके. Okay, now next question. y equals log of 10x raised to 4 plus 5x cube minus 3x square plus 2. आता आपल्याला log x चा डेरिव्हेटिव्ह येतो आपल्याला. मग हे जे सगळे कव्हर करून त्याला u म्हणायचं. लेट u equals 10x raised to 4 plus 5x cube minus 3x square plus 2. मग तुम्हाला प्रॉब्लेम कसा असेल y equals log u, कारण या सगळ्या पार्टला आपण u म्हटले अँड u काय समोर मेन्शन करा. 10x raised to 4 plus 5x cube minus 3x square plus 2. या पार्ट मध्ये डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u, dy by du equals d by du of log u. डेरिव्हेटिव्ह ऑफ log u 1 upon u. फॉर्म्युले पाठ करा, 11वीच्या लिस्ट तुमच्या वहीत असेल, पाठ करा. अँड u इन टर्म्स ऑफ x आहे, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x du by dx
equals dy dx of 10x raised to 4 plus 5x cube minus 3x square plus 2. 10 coefficient, x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x cube, 4 पुढे आणायचे त्यातून एक कमी करायचे, प्लस 5 कोइफिशियंट x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 3 कोइफिशियंट x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. 10 4 is 40 x cube, 5 3 is 15 x square minus 3 2 is 6x. हे झालं तुमचं du by dx. मग खाली लिहायचं बाय चेन रूल. dy by dx equals dy by du into du by dx. dy by du म्हणजे काय, तर 1 upon u into du by dx इथं सगळ्या बघा 40x cube plus 15x square minus 6x. आणि लास्ट स्टेप मध्ये u रिप्लेस करायचा. हे बघा हा u एवढा सगळा हा इथे रिप्लेस करायचा. न्यूमरेटर मध्ये हा पार्ट, डिनॉमिनेटर मध्ये हा पार्ट. हे तुमचं फायनल आन्सर. आता हे डायरेक्ट कसं करायचं बघा. y equals log of काय फंक्शन आहे आपल्याकडे 10x raised to 4 plus 5x cube minus 3x square plus 2. Differentiating with respect to x, dy by dx equals d by dx of 10x raised to 4 plus 5x cube minus 3x square plus 2. तर log लिहायचं आहे ना. हां सो आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया नेक्स्ट स्टेप. हे log इथं लिहिलं म्हणजे समजून डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1 अपॉन समथिंग. कारण log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, मग log समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन समथिंग. हे सगळं समथिंग आहे इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. मग आता थोड्या वेळापूर्वी आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथं पाहिलंय बघा. हे बघा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इथं पाहिलं. 4 पुढे येणार म्हणजे 40x क्यूब, 3 पुढे येणार 5 3 is 15 x स्क्वेअर, परत 2 पुढे येणार मायनस 6x आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. इंटू 1 केलं की हे न्यूमरेटर मध्ये आहे फायनल. मग असे दाखवलं होतं इथे. याप्रमाणे हे तुम्हाला डायरेक्ट करायचं असतं. ओके नेक्स्ट क्वेश्चन. y equals log of ax square plus bx plus c. हे बघ लॉगच्या समोरचा सगळा पार्ट आहे ना त्याला u म्हणा. लेट u equals ax square plus bx plus c. तुम्हाला प्रॉब्लेम कसा दिसेल y equals log of u and u काय आहे समोर लिहायचं ax square plus bx plus c. या पार्ट मध्ये differentiating with respect to u, dy by du equals d by du of log u. Derivative of log u 1 upon u. And या पार्ट मध्ये differentiating with respect to x, du by dx equals d by dx of ax square plus bx plus c. Therefore du by dx equals a coefficient x square का डेरिव्हेटिव्ह twice x, b coefficient x का डेरिव्हेटिव्ह 1 आणि c constant का डेरिव्हेटिव्ह 0.
म्हणजे थोडक्यात तुम्हाला du बाय dx काय मिळाले तर ट्वाइस ax प्लस b मिळाले. मग पुढे फॉर्म्युला बाय चेन रूल असं लिहायचं, तुम्ही लिहा बाय चेन रूल dy बाय dx इक्वल्स dy बाय du इंटू du बाय dx. सांगा dy बाय du काय आहे बघा 1/u इंटू du बाय dx काय सांगा ट्वाइस ax प्लस b. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन ट्वाइस ax प्लस b आणि अपॉन u आहे ना तो u तो रिप्लेस करायचा आहे बघा, हे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ना तो रिप्लेस करायचा. हे तुमचं फायनल आन्सर आहे dy बाय dx. डायरेक्ट बघा हे तुम्हाला यायला पाहिजे y इक्वल्स log ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. हवं तर प्रत्येक प्रॉब्लेम सोडवताना काय करत जावा, ह्या मेथडने केल्यावर तिथं खाली लगेच लिहायचं डायरेक्ट मेथड आणि हाही पाठ करून ठेवत जावा, काही बिघडत नाही. हेही यायला पाहिजे आपल्याला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल्स d बाय dx ऑफ log ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. बघा derivative of log something 1 upon something. derivative of log x ज्याला पाठ आहे ना त्यालाच कळतं derivative of log x 1 upon x, but derivative of log something 1 upon something 1 upon something ax square plus bx plus c into d by dx of something. काय होतं सांगा आपलं something ax square plus bx plus c equals 0 हे आपलं something होतं. equals 1 upon ax square plus bx plus c as it is into आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण जस्ट घेतलाय मगाशी एवढ्या डायरेक्ट पण बघा x स्क्वेअर चा ट्वाइस x त्याला into a म्हणजे ट्वाइस ax b into 1 म्हणजे b ना हा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा 0. न्यूमरेटर मध्ये याचं मल्टिप्लिकेशन बघा हे अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. नेक्स्ट स्टेप मध्ये लिहायचं. ओके Okay, next question. Y equals e raised to 5x squared minus 2x plus 4. आपल्याला अगदी शेवटचा फॉर्म्युला बघा म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या लिस्ट मधला e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x हे आपल्याला येईल. पण डेरिव्हेटिव्ह e raised to वेगळे काहीतरी आलं त्याला u म्हणायचं. लेट u equals 5x squared minus 2x plus 4 या टर्मला u म्हणा. तो तुम्हाला प्रॉब्लेम कसा दिसेल y equals e raised to u and u म्हणजे काय तर 5x square minus 2x plus 4. आता या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u dy by du equals d by du of e raised to u. डेरिव्हेटिव्ह of e raised to x काय e raised to x, डेरिव्हेटिव्ह of e raised to u e raised to u. हे झालं तुमचं dy by du तिकडे and differentiating with respect to x u in terms of x आहे but du by dx equals d by dx of bracket मध्ये 5x square minus 2x plus 4. आता तुम्हाला थोडे डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेता आले पाहिजे म्हणजे कसं 5 कोएफिशिएंट हे मनातल्या मनात x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x आणि त्याला into 5 आहे म्हणजे 10x हे असं डायरेक्ट यायला पाहिजे. माइनस 2 into x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 2 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हे झालं तुमचं du by dx. मग पुन्हा एकदा बाय चेन रूल dy by dx equals dy by du into du by dx. सांगा dy by du काय आहे e raised to u du by dx काय 10x minus 2. आता u रिप्लेस करायचा u काय बघायचं म्हणजे e raised to u च्या जागी येणार आहे हे बघा 5x square minus 2x plus 4 into हे खाली 10x minus 2. हे इथं अलीकडे लिहिले तरी चालतात आणि नंतर ही टर्म लिहिली तरी चालते. ठीक आहे
आता हेच डायरेक्ट कसं बघा, हाच प्रॉब्लेम लगेच तो तुम्ही पण लिहून ठेवत जावा. y इक्वल्स e रेस टू 5x² मायनस 2x प्लस 4 असा तुमचा क्वेश्चन आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals dy dx of e raised to 5x² minus 2x plus 4. Derivative of e raised to something, e raised to something. पहिल्यांदा derivative of e raised to x पाठ आहे का बघा तुम्हाला. Derivative of e raised to x, e raised to x. But derivative of e raised to something, e raised to something into d by dx of ते कोण समथिंग होतं त्याचा 5x² minus 2x plus 4 equals e raised to 5x² minus 2x plus 4 into आता या समथिंगचा x² चा twice x into 5 म्हणजे 10x minus 2 into bracket 1 हे तुमचं फायनल आन्सर. त्याला म्हणायचं डायरेक्ट मेथड. ओके, now next example, y equals a raised to 1 plus log x. आधी थोडी a raised to x च्या डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस आपण करूया. लिस्ट ऑफ फॉर्म्युला इकडे बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ dy dx ऑफ a raised to x, a raised to x log a हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह a raised to x, a raised to x log a. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ dy dx ऑफ 5 raised to x equals 5 raised to x log 5. मग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to something, मग a raised to something log a into something चा डेरिव्हेटिव्ह हे यायला पाहिजे. डायरेक्ट करताना आता आपण u आणि v मध्येच करणार आहोत. u अजून करून करणार. लेट a raised to जे काही डोक्यावर येतं आपण u म्हणू. लेट 1 plus log x ला आपण u म्हणणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला कसा दिसेल, y equals a raised to u and u म्हणजे काय तर 1 plus log x. या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u dy by du equals d by du of a raised to u dy by du as it is. Derivative of a raised to x, a raised to x. But derivative of a raised to u, a raised to u log a. Derivative of a raised to something, a raised to something log a. या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x du by dx equals d by dx of 1 plus log x. Therefore du by dx equals 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, log x चा 1 upon x. By chain rule dy by dx equals dy by du into du by dx. Therefore dy by dx equals dy by du कुठे आहे बघा आपल्याला. dy by du a raised to u इथे a raised to u log a into du by dx किती बघा इथे बघा 1 upon x. त्यातला u रिप्लेस करायला पाहिजे u. u म्हणजे काय बरं बघा. फायनल आन्सर dy by dx equals a raised to u म्हणजे काय बघा. u म्हणजे 1 plus log x into log a आणि होल डिवाइडेड बाय x अपॉन x असेल तरी चालतं. आता हाच क्वेश्चन आपण डायरेक्ट करायचा आपल्याला. प्रॉब्लेम आहे y equals a raised to 1 plus log x. Differentiating with respect to x dy by dx equals
डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स. पुन्हा फॉर्म्युला सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स लॉग ए. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू समथिंग लॉग ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ समथिंग. कोण होतं सांगा. समथिंग कोण होतं तर 1 प्लस लॉग एक्स इक्वल्स ए रेस टू 1 प्लस लॉग एक्स इंटू लॉग ए ॲज इट इज. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि लॉग एक्स चा 1 अपॉन एक्स. लास्ट स्टेप ए रेस टू 1 प्लस लॉग एक्स इंटू लॉग ए होल डिवाइडेड बाय हे डिनॉमिनेटर मध्ये एक्स असले. हे फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स. हे आणि हे सेम आहे. पण आपल्याला हे येणं फार आवश्यक आहे बरं का. हे येणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट y इक्वल्स 5 रेस टू x प्लस लॉग x असा क्वेश्चन आहे. आपल्याला 5 रेस टू जे काही दिसतंय वरती आपण या टर्मला आपण u म्हणणार. लेट u इक्वल्स x प्लस लॉग x किंवा लॉग x प्लस लॉग x इक्वल्स u म्हटलं तरी चालतं. प्रॉब्लेम कसा दिसेल तुम्हाला. 5 रेस टू u अँड u कोण आहे तर x प्लस लॉग x आहे. या पार्ट मध्ये लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u dy by du इक्वल्स d by du of 5 raised to u. Derivative of a raised to x log a. Derivative of 5 raised to x log 5. Derivative of 5 raised to u log 5. हे झाले dy by du. And या पार्ट मध्ये differentiating with respect to x du by dx equals derivative of u with respect to x equals d by dx of x plus log x. Therefore du by dx equals x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि log x चा 1 upon x. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा बाय चेन रूल असं म्हणायचं. बाय चेन रूल किंवा बाय डेरिव्हेटिव्हज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन म्हटलं तरी चालतं. dy by dx इक्वल्स dy by du इंटू du by dx. चला dy by du बघा इथं आहे. 5 raised to u log 5 du by dx बघा 1 प्लस 1 अपॉन x. आणि लास्ट स्टेप मध्ये हा u रिप्लेस करायचा. u म्हणजे x प्लस लॉग x. 5 रेस टू x प्लस लॉग x इंटू लॉग 5 इंटू. आता हे असंच ठेवलं तरी चालतं किंवा यात क्रॉस मल्टिप्लाय केले तर x प्लस 1 आणि अपॉन x असं होऊ शकतं. तुम्ही पुस्तकात काय आन्सर आहे तेवढं चेक करून घ्या. आता हाच फ्रंट डायरेक्ट बघूया आपण. y इक्वल्स 5 रेस टू x प्लस लॉग x. हे तुमचं फंक्शन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals d by dx of 5 raised to x plus log x. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to something म्हणजे a raised to something log a इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह काय होतं कव्हर केलेलं सांगा. x प्लस log x आपलं समथिंग होतं. मग 5 रेस टू x प्लस log x ॲज इट इज इंटू log 5 इंटू बघा x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह
1/x हे तुमचं फायनल आन्सर. या प्रकारे एक्सरसाइज 3.1 सोडवून ठेवा. पुन्हा एकदा सांगतो मी, हा एक्सरसाइज करण्याआधी तुम्ही 11वीचा आपला शेवटचा तो चॅप्टर सुरू होता, आपण ज्यावेळी हे शटडाऊन किंवा आपण लॉकडाऊन ज्याला म्हटलं तिथनं सुरू झालं आपलं, त्याच्या अलीकडे मी डेरिव्हेटिव्हमध्ये 9.2 पर्यंत आलेलो होतो माझ्या माहितीनुसार. तर 11वीचा सगळ्याचा सगळा चॅप्टर व्यवस्थित रिवाईज करा, फॉर्म्युले व्यवस्थित रिवाईज करा. तर तो आणि एकदा कसं करायचे, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 ते झाल्यानंतर एक्सच्या जागी समथिंग म्हणायला शिका. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ समथिंग रेस टू एन, एन इंटू समथिंग रेस टू एन मायनस 1 इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह, हे असं फक्त म्हणत राहा. तुम्हाला पुढे डेरिव्हेटिव्ह खूप सोपा जाईल. खूप म्हणजे आता बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x, मग लगेच असं म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग, त्या एक्सच्या जागी समथिंग म्हणायला शिका. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग 1/समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह. कारण नंतर नंतर इतके मोठे प्रॉब्लेम येणार आहेत तुम्हाला, तेव्हा हे असं यू किंवा नंतर व्हेरिएबल जास्त वाढतात, यू व्ही डब्ल्यू, हे लेंदी असतं, फार वेळ प्रचंड जातो त्याच्यामध्ये. त्यापेक्षा आपल्याला हे येणं आवश्यक आहे. ह्याच्यात आणि स्टेप्स कमी होतात. म्हणजे मी तर या स्टेपपासून डायरेक्ट इथे येऊ शकतो, हे तेवढी प्रॅक्टिस तुम्हाला झाल्यावर तुम्ही पण येऊ शकणार. पण हे असंच आपल्याला जमलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी 11वीच्या वहीचा अभ्यास करा आधी. तिथं 4 थिअरम्स आहेत, यू प्लस व्ही, यू मायनस व्ही, यू व्ही आणि यू अपॉन व्ही. हे थिअरम्स लर्न करा. एस्पेशली प्रॉडक्ट रूल, क्वोशंट रूल आता हळूहळू ते तुम्हाला लागायला सुरू होतील पुढं पुढं. तर त्यामुळे त्याचा आधी अभ्यास करा आणि मग हा एक्सरसाइज सोडवून ठेवा. ओके, टिल देन गुड बाय. हां, लॉजिक मेट्रायसेस जे काही तुमचे क्वेश्चन पेंडिंग असेल ते लवकरात लवकर पूर्ण करा. हा पार्ट आता आपला पटपट संपत जातो. तुम्ही जर व्यवस्थित साईज वाईज बघितलं तर तुमचे निम्म टेक्स्टबुकच्या आसपास साईजमध्ये म्हणतोय मी, लेसन वाईज नाही. तर हा डेरिव्हेटिव्ह लहान आहे, त्याच्या पुढचे सगळे चॅप्टर्स लहान लहान आहेत, ते पटपट संपत जातील आणि मग आपण मॅथ्स 2 कडे वळूया.